कोणाला फोन लावतेस? तुला लावायचा होता, हातला उशीर झाला तो. मिरच्या कशाला कुठे? मिरच्या मसाल्याला. हा हा काय भात आहे ना असा खायचा असा हळ काय तुमची पार्टी आहे ना मग तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे काय. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. दादा आहे सोबत. काल केशीचा रस्ता असतो पार पडला. ॲक्च्युली मुंबईत जाणार होतो पण दमलेलो वगैरे मग थांबलो. सो आज मी जातोय आसूदला. आणि तुम्ही? बाय बाय. होय. अरे ह्याला जाम होते जाम होते आहेत जाम होते आवलेत याला. अरे राजावले ते काय आहेत ते घे. नको आता वरती चढायला लागेल. हे बघ या माहिती गुडीच्या गुडी लागले. होय रे. जा काढून घेऊन ये. काढू काय काकाला एकदा काका? नाही काका लॉक आहे रे. नको अडकलो. हे बघ कसलं आहेत. आका उलगव काय काय खाल्लं आम्ही कवलं. बस झालं. अरे जाम आहे तू वर. तुम्ही येऊ नका, तुम्ही येऊ नका इथं. काढाय. अरे मी याला कोपडे हवेत हवेत. मीठ आणि मसाला लावून मस्त लागतं. हा एक नंबर लागतं. हे दे एक दे. चल बस चल चला. चला आता जातोय आसूदला. 11:30ची गाडी आहे. आपला हित्या भाऊ काय कुठं सकाळ सकाळ गेलाय तिकडं खाली होलीवर. कारण काय त्यांची आज गावसाई वगैरे आहे. सो ते भेटतील खालीच भेटेल मला वाटतं होलीवर. नाम लिया शैतान हाजीर. झाली काय? अरे कुठे जातो पाराया बिराया घेऊन? गावसाईला गावसाई उद्या पूजा आहे ना. सकाळ सकाळ गायब झालात पण. सकाळ सकाळ जायला लागतं टायमात. गावसाईला नाही गेला दंड भरा दंड. दंड भरायला लागतं. अर्धी माणसं तिकडे येईल. होय का? चला अरे आज काय आहे काय पूजा आहे काय? डबल वारी म्हणजे भजन पण आहे. ओके मजा आहे मग. थांबाय पाहिजे होता मग. नाही जायचंय. चल हे घ्या आवळे घ्या. राजावळे. अरे वा वा मस्त राजावळे. गावचे राजावले. हो हे गावचे राजावळे. हा बोलतो मुंबईचा माणूस बोलतो जाम आहे. काय तू बोलला? हा व्हिडिओ रेकॉर्ड आहे माझ्याकडे. कोण जाम बोलला आणि कोण आवलं बोलला. हा असू दे. चल ए भाऊ चला. चल मग एसटी जाईल. गाडी कुठे आहे का सोडायला? हे बघ आहे ना जॉन्टीची गाडी. चावी याच्याकडे आहे. याच्याकडे दिली ना चावी. अरे तू बस चावी माझ्याकडे आहे. ही काय लावलेली आहे चावी. झालाय सुधीर बुधूर झालायस का रे? बैसारला हा बाबा. अरे पिवलं पिवलं किसके शादी आहे. कुठं झालं हल्दीला. चला गावची साफसफाई चालू आहे. पूजा सार्वजनिक असते का उद्या? अरे मांडव पण घातला आहे. हा चला बाय बाय. तो हल्दीला चाललं हल्दीला. थांब थांब तर आवलं दे आवलं दे. एस टी अजून आले नाही. येते 11:30ला. तोपर्यंत नाश्ताला वडापाव मागितलेला आहे. एक वडापाव खाल्ला तरी पोट भरतो. अख्खा दिवस. टेस्ट पण असते. चला एस टी पण आले तर ही फिरून परत दापोलीच जाईल. त्यांना बाय बाय करतो. ए बाय. चल निघाले गाडी निघाली नाही बघतो जाऊ. चला समोर एस टी आहे दापोली केळशी. आणि जाऊया आता इथून आसूदला. दापोलीत जायच्या 5 स्टॉप अगोदर.
11:30ची एस टी होती, 11:30ला निघाली. बाय बाय. काळजी आहे, काळजी घे. हा जॉन्टी बाय. रडू नकोस हा. बाय बाय. हां बाय बाय. बाय बाय. हां होय. चला आता इथून डायरेक्ट असून पूल बस स्टॉपला उतरायचा. डायरेक्ट माझ्या गावात जाईल गाडी, त्या पुढे दापोलीत जाईल. कनेक्टिव्हिटी आणि बसमधला प्रवास पण थोडा भारी असतो. म्हणजे आता जास्त कमी होतो, लहानपणी जास्त व्हायचा. आता काय स्वतःच्या प्रायव्हेट गाड्या आल्या, बऱ्याच गाड्या आहेत. म्हणजे एस टी कमी येतो, पण गावाला एस टीने जातोच जातो असं आहे. आणि लालपल्लीचा प्रवास हा अनुभवायला पण मस्त आहे. गावागावातून दिसायला आजूबाजूची झाडी घरं अशी दिसतात आणि एकदम शॉर्टेज रस्ता. केळशी ते असून पूल जायला दर बघा 46 रुपये आहे. बरोबर 1 तास लागला केळशीतून आसूदला यायला. आणि मस्त येता येता निसर्गाचा प्रवास, म्हणजे समुद्राच्या बाजूनी एस टी जाते आणि जो निसर्ग अनुभवायला, म्हणजे माझ्यासाठी तो नजरेच्या इथं झाला आहे. पण ज्याला नवीन अनुभव घ्यायचा आहे त्याच्यासाठी खूप तो भारी अनुभव असेल. मग तो त्याला प्रवास सुखदायकच वाटेल, लालपरीतून खास करून. पण भारीच. आता चल घरामध्ये. हा निंबार बघा ज्याला वरनं काय पडतोय तो. काल यात्रेला थोडा पाऊस पडला होता म्हणून दुपारी आगवट गेला, पण आजपासून परत रखरखाट. चला आता घरी पोचेल. ऐ हा चालू आहे. झाला कलर. ये ये इकडे ये. चल. हां नाटकं नको, लाजून नको दाखव मला. हां माहिती आहे नखरं करतेस ती. हिंडा कुठे हिंडा? हिंडा कुठे आहे? हिंडा. चल चल दादा. चल चड्डी घातलेस काय? हा नाव सांग तुझा. लाजू नकोस, मला माहिती आहे तू लाजतेस ती. लाजली नखरं लाजते मुद्दामून, ती मुद्दामून लाजते. पादे पादे पादे. हां मी आलो की जाम खुश होतात. शूटिंग जा घरी घेऊन जा, दुपार झाले. जा संध्याकाळी घेऊन ये. चल बाय बाय. चल आपण जाऊया. चल अवका सांग ये. बाय बाय. या 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 या. बाय बाय. काय लाजते मुद्दाम नखरं करते. हा हो का? हो. कोणाला फोन लावतेस? तुला लावायचा होता, हातला उशीर झाला तो. मिरच्या कशाला कुठे? मिरच्या मसाल्याला. हा हो आल. अर्ध्या झाल्या कुठून, आता मीठ करून आहे का? आता आणला आज. किती किलो मसाला? 10 किलोचा किलो झाला. पण झाला नाही अजून.
ह्या उन्हातनं हे कुठं सुकवणारच कुठं हो होतील. ऊन पडलाय ना, काल पाऊस पडला केळशीला. हा हो काल पाऊस पडला ना हे बघ खड्डे. उकरी गेला. दुपारची वेळ आहे जेवायला बघा. घरात आमच्या व्हेज कमी नॉनव्हेज जास्त असतं. आज काय आहे सुकट आहे. कोणी आमच्याकडे काय बोलतात सुकटवणी बोलतात आणि भाकरी आहे आणि इकडं रस्सा आहे आमटी आहे. त्या खायला आम्ही भात थोडं कमीच खातो भाकरीशी खातो जास्त. आता संध्याकाळ रात्र झालेली आहे आणि गावाला आलो की थोड्या पार्ट्या शार्ट्या तर होतात. आज खास करून आमची पार्टी आहे लहान पोरांची. त्यात मी पण मोडतो कारण जुन्या आठवणी ताज्या होतात. कारण पूर्वीसुद्धा आम्ही अशा पार्ट्या करायचो. पूर्वी म्हणजे लहानपणी म्हणजे काय माहिती आहे का शिमगा झाल्यावरती आमच्या गुढीपाडव्याला पालखी निघते लहान लहान पोरांची. म्हणजे एवढे काही पैसे जमतात तर त्याची आम्ही पार्टी करतो. म्हणजे आम्ही लहानपणी पण खूप करायचे. त्यावेळेस मला आठवतो आहे काहीतरी मी लहान होतो तेव्हा 300 रुपये जमलेले. तेव्हा 300 रुपये जमलेले. 300 रुपयात आम्ही मिसळपाव खाल्लेली, बटाटे वडे खाल्लेले, चिकन आणलेला. तो चिकन रात्री खाल्लेला त्या दुसऱ्या दिवशी परत फोडणीचा भात खाल्लेला. म्हणजे एक 2007 किंवा 2008ची गोष्ट असेल तेव्हा. पण आता यावर्षी पोरं सगळी पालखी वगैरे काढलेली सगळी मजा धमाल असते. त्या पोरांचे पैसे जमलेले आहेत आणि वरचे अजून काही काढलेले आहेत. आम्ही आज पार्टी करणार सगळे एकत्र येऊन. त्यात मोठी पण माणसं आहेत आणि आम्हीसुद्धा. सगळी लहान लहान पोरं आहेत ती ठेवलेली आहेत. ते आहेत घरी पण आता आम्ही आलेलो आहे चिकन आणायला. सो पुढाकार घेतलेला आपल्या आयुष्याने. तो पण अजून लहानच आहे हाईटने मोठा वाटतो. कितवीला 9वीला आणि 10वीला जाशील. पण आता खास करून ह्या पोरांचे धन्यवाद किंवा अभिनंदन करतो कारण त्यांनी ही परंपरा अशीच जपून ठेवलेली आहे. म्हणजे मधले काही 5 वर्ष होती ते आमची पालखी बंद होती कारण आम्ही मोठे झालो त्याच्यानंतर जबाबदारी वाढल्या. मग लहान पोरं कोण उरलेच नव्हती. पण ह्या आमचं वेदान असेल किंवा आयुष असेल त्यांनी पुढाकार घेतला आणि पालखी चालू. गुढीपाडव्याला मला यायला जमलं नाही. आमची सोसायटीची पूजा असते तर पालखी दाखवली असेल. म्हणजे परंपरा अशीच जपून ठेवली. पण आज तीच मजा आहे. थोडं चिकन वगैरे आणायला आलो आम्ही कारण चिकन पार्टी करायची आहे ना. आमच्या पंचक्रोशीत मुरुड गाव आहे. हा असूदमध्येच पडतो ना हो. आणि आमचे समर्थभाई चिकन 4 किलो चिकन आणायचं आहे. 4 किलो चिकन घ्यायचं आहे आणि चिकन इथनंच घेतो आम्ही. हलत असू दे का असू दे समर्थभाईने एक फोन करायचा. आम्ही होमाच्या दिवशी रात्री 2-2, 3-3 वाजता घेऊन जातात. उठतात तेवढं आणि देतात मग चिकन. भारी चिकन आता घेऊन जायचं आहे आणि करायचं आहे. हा हो शिजलंय ना चिकन बघू. हा काय भात आहे ना असा खायचा असा. हड काय तुमची पार्टी आहे ना मग तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे. काय तुम्ही देवा काय ए बाया बस जा तिथं बस जा तिथं. अभिषेक आपण पालख्या काढायचं होतं तेव्हा 300 रुपये गावलेलं. काय काय पार्ट्या केलेलं माहिती ना चायनीज. तर मंडळी केळशीला गावची यात्रा करून नंतरला आसूदला गेलेलो आणि सगळी पोरं भेटलेली आणि पोरं असली ना की मी आलो की अजून खुश होतात. सो आम्ही पार्टी वगैरे केलेली. त्याच्यानंतरला आत्ता आलेलो आहे मुंबईला पनवेलला आलेलो आहे आणि आजची ही व्हिडिओ इथंच थांबवत आहे. कशी वाटली आवर्जून कळवा. बाय द वे आता एक 2-3 दिवसात एका नवीन ठिकाणी जाणार आहे. तो ठिकाण मी सुद्धा एक अनुभवण्यासाठी नवीन असाल आणि तुम्हीसुद्धा असेल आणि ती सिरीज येईल नक्कीच तुम्हाला आवडेल. सो एक्सायटेड असाल की नाही माहीत नाही पण मी आहे सध्या तरी आत्ता. सो 2-3 दिवसांनी तुम्हाला अनाऊन्समेंट करणार आहे कुठे जाणार आहे काय करणार आहे. सो एक हिंट देतो तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहे एवढं आहे. पण तुम्ही असेच कनेक्ट राहा. नवीन ब्लॉग बघायला भेटतील नवीन ठिकाणाचे नवीन शहराच्या नवीन गोष्टींची नवीन माणसांची. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.